तर एक महत्त्वाची बातमी, खारदांड्यातील पाणी प्रश्न पेटलेला आहे। अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले। मागील तासाभरापासून नागरिकांकडून खारदांडा परिसरात रास्ता रोको सुरू आहे। खारदांडा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाणी प्रश्नासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक आक्रमक झाले होते आणि अखेर खारदांडा परिसरातले नागरिक जे आहेत ते अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे रस्त्यावर उतरलेले आहेत। रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस इथं पाणी येत असतं आणि ते देखील अपुरं येतं, त्यामुळे हे नागरिक सगळे आक्रमक झाले आणि मुंबईच्या खारदांड्यामध्ये थेट रस्त्यावर उतरलेले आहेत। नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे आपण बघतोय की पोलिसांना इथे यावं लागलं आणि या नागरिकांची समजूत काढावी लागली आहे। अपुरा पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिक हे प्रचंड संतापलेले आहेत आणि मागील तासाभरापासून नागरिकांकडून खारदांडा परिसरात रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। या नागरिकांची समजूत काढण्यासाठी पोलीस आता प्रयत्न करतायत, परंतु खारदांडा परिसरात पोलीस बंदोबस्त जो आहे त्यात वाढ झालेली आहे आणि या सगळ्या नागरिकांना आता मात्र इथं थांबवण्यात आलेलं आहे। संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेत। संजय, काय अधिकची माहिती? सर्वत्र महापालिकेकडून पाणी पुरवठा सुरळीत केला जात आहे, मात्र मुंबईच्या खार पश्चिमेकडील खारदांडा परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून जो आहे तो अपुरा पाणी पुरवठा होत आहे। काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे, मात्र बऱ्याच दिवसापासून विविध पक्षांचे जे पदाधिकारी आहे यांच्या माध्यमातून या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली होती, मात्र महापालिकेकडून अद्यापही पाणी पुरवठा या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेला नाही। अखेरीस आज जे अंत झाला आणि यानंतर आज जे नागरिक आहेत ते मागील एक तासाभरापासून खारदांडा परिसरातील दांडा रोडवरती रस्त्यावर उतरलेले आहेत। रोड जाम केलेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। अगदी धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खारदांडा परिसरात नागरिक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी इथं पोलीस आता या ठिकाणी आलेले आहेत आणि या नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत।